व प्रत्येकाच्या मनावर जे नाव पडलंय ते नाव म्हणजे स्वराज्य जननी जिजाऊ. पृथ्वीवरील आदिशक्तीचे रूप म्हणजे जिजाऊ, अन्यायाला चिरडणारी वाघीण म्हणजे जिजाऊ, महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे जिजाऊ, स्वराज्याची प्रेरणा म्हणजे जिजाऊ. जिजाऊचे कार्य एवढे अफाट आहे की ते कितीही सांगणे तरी ते कमीच आहे. अशा आदर्श माता पराक्रमाची गाथा म्हणजे माँसाहेब जिजाऊ यांची आज जयंती आहे. त्यांच्या कार्यास प्रथम माझा मानाचा मुद्रा. वाघाची आई म्हणायला काळीज वाघिणीचेच लागते, वाघाची आई म्हणायला काळीज वाघिणीचेच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणी मान सदैव झुकते, म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणी मान सदैव झुकते. 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लहान वयातच जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. खेळण्याच्या वयात हाती तलवार घेऊन त्यांनी युद्ध कौशल्य पारंगत केले होते. शोभेच्या अलंकारापेक्षा कमरेच्या अलंकाराला त्यांनी जास्त महत्त्व दिले होते. जाधव व भोसले या दोन्ही घराण्याच्या पराक्रमाची परंपरा जिजाऊकडे होती. तो काळ असा होता की सर्वत्र मुघलांचा अत्याचार होता, स्त्रिया सुरक्षित नव्हत्या, रयत जुलूम अन्यायाने त्रस्त झाली होती. या सर्व परिस्थितीची चीड जिजाऊंच्या मनात होती. या अत्याचारातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्या लोकांची राज्य असायला हवी असे त्यांना वाटत होते. हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न या माऊलींनी पाहिले होते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शुभांचा जन्म झाला. शुभांना बालपणापासूनच जिजाऊंनी शौर्य पराक्रमाच्या कथा सांगून घडविले होते. आपल्या रयतेच्या सुखासाठी स्वराज्य निर्माण करण्याचे काम तुम्हीच करू शकता असा आत्मविश्वास जिजाऊंनी शिवरायांना दिला. स्वराज्य स्थापनेचे बीज जिजाऊंनी शिवरायांच्या मनात पेरले होते. एक माता जितकी प्रेमळ असते तितकीच कणखरही असते. याचे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. सह्याद्रीच्या शिखरावर भगवे ध्वज फडकले असते का? सह्याद्रीच्या शिखरावर भगवे ध्वज फडकले असते का? राजमाता जिजाऊ नसती तर शुभा घडले असते का? राजमाता जिजाऊ नसती तर शुभा घडले असते का? जिजाऊंनी शिवरायांना स्वतः युद्ध कौशल्य शिकवले. ज्ञान, शौर्य, चातुर्य व पराक्रमाची बाळकडू दिली. जिजाऊंनी शिवरायांना हिंदवी स्वराज्याचे जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं. रयतेच्या लोकांचे राज्य निर्माण केली. हिंदवी स्वराज्य स्थापन झाले ते केवळ जिजाऊंच्या प्रेरणेमुळे व त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे. जिजाऊंनी स्वराज्यातील प्रत्येक मावळ्यांना शुभाप्रमाणेच मानले होते. म्हणूनच स्वराज्यासाठी माँसाहेबांच्या एका शब्दासाठी जीवाला जीव देणारे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत घडले. परिस्थिती ही माती समान असते व रयत ही आपल्या लेकरांसारखी असते. म्हणून परिस्थितीचा नेहमी आदर करावा आणि प्रजेच्या रयतेचा लेकरांसारखा सांभाळ करावा. हे शिकवण ही संस्कार जिजाऊंनी शुभांना दिली. ना झुकायचे ना वाकायचे, ना झुकायचे ना वाकायचे, अन्यायाला पलटून वार करायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. पुत्र हवा तर जिजाऊ शुभासारखा असे तर प्रत्येक आईला वाटत असे तर प्रत्येक आईने जिजाऊ बनायला हवे. जिजाऊ सारखे संस्कार आपल्या मुलावर करायला हवे. आज आपण अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, तितक्याच अभिमानाने जय जिजाऊ असे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले ते केवळ जिजाऊमुळे. म्हणून म्हणायचं वाटते की झुकला तख्त दिल्लीचा आणि भगवा आसमंत फडकला, झुकला तख्त दिल्लीचा आणि भगवा आसमंत फडकला. जिजाऊ तुमच्यामुळेच महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला, जिजाऊ तुमच्यामुळेच महाराष्ट्राचा इतिहास घडला. एवढे बोलून माझे भाषण संपवते. जय हिंद.